निर्माणुशाली 30 वर्ष गेली आंदोलन प्रॅक्टिस करतो आम्ही लगातार 3-4 वर्ष एकदम बाळासाहेब ठाकरेतर्फे शिवसेना इथे प्रतिपांढर वडाळ्याला आरोग्य काम घेतो. आरोग्य शिबिर असतं. जवळजवळ 200 ते 250च्या वरती भाविक आमच्याकडनं फ्रीमध्ये चेकअप आणि औषधोपचार आमचा सल्ला घेतात. आम्ही त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतो. आमच्या हातून ही सेवा होती. ही त्यांनी जय महाराष्ट्र. शिवसेना हे आमच्या बाळासाहेबांनी मायपूर आम्हाला दिलं. त्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण ते घेऊन आम्ही शिव आरोग्य सेनेच्या वतीने गेल्या 3 वर्षांनी एक उपक्रम राबवतो आहे. आमचे अध्यक्ष सुमते रावसाहेब मॅडम, डॉक्टर किशोर ठाणेकर सर, आमचे सगळे लाडके समन्वयक महाराष्ट्र जितवा सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉक्टरची टीम, मुंबई टीम, डॉक्टर अनुषंगा शास्त्री समजते आम्ही सर्वांनी एकत्र येऊन एक कार्यक्रम राबवत असतो. याच्या या कार्यक्रम राबवण्याच्या मागे एकच होतो की जे वारकरी संप्रदाय आहे त्यांना कुठं या वारीमध्ये कुठं काही त्रास झाला नाही पाहिजे. या वंदनीय बाळासाहेब शिकवणमुळे आदरणीय उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शन आम्ही राबवत असताना शिव आरोग्य सेना अशा प्रकारे वारकरी संप्रदायाचं काळजी घेत असतो. ह्याच अनुषंगाने मी सांगतो की आम्ही आरोग्य सेनेमार्फत मुंबईला सर्व हॉस्पिटलमध्ये आम्ही आता सकाळी मी सर्व हॉस्पिटलला एक रुग्णाला मदत करून आलो. आता BJP सरकार 5 लाखाची घोषणा करतं. 5 लाखाच्या योजना आहे, स्कीम हे काही नसतं. त्याला प्रत्येकाला ट्रॅक्टर दिलेला आहे. नीटची सर्जरी 60,000, बायपासला 60,000. फक्त गरीब जनतेला माहिती असतं की 5 लाखाची योजना आहे. हे काय फक्त आहे, फक्त प्रत्येकाला एक ब्रॅकेट दिलेलं आहे आणि एक स्लॉट दिलं 20,000, 60,000, 40,000. त्यामुळे डॉक्टर हे ऑपरेशन करत नाही. फक्त भूलथापाला बळी पडतं. म्हणून महाराष्ट्र नागरिकांनी विनंती असेल, भूलथापाला बळी पडू कसं पुढं फॉर्मॅट द्या. माहिती आहे का म्हणून माहिती टाकून माहिती काढून द्या. कुठले लोकाला कुठले किती भेटतं पैसे. म्हणून तुमच्या मीडियाच्या नुसार मी सांगेन जनतेला की बाबा कुठल्या भूलथापा बळी पडू नको. कसा फक्त आणि फक्त शिवसेनेकडे या आणि कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्हाला मदत करू. एवढीच आषाढी एकादशी निमित्त मी तुम्हाला शुभेच्छा देईन आणि सगळ्या भारताच्या महाराष्ट्र नागरिकांना शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र. भाविकांसाठी आरोग्याची काळजी घेण्यासाठी पूर्णपणे मोफत आरोग्य शिबिर शिव आरोग्य राबवतो. याचा माझा आनंद होतो की हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला आणि आमच्या पूर्ण आमचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सर्व हे शिबिर यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम आणि वारकरी संप्रदायाला या आषाढी एकादशीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपण मदत करायच्या या ठिकाणी पोलीस यंत्रणा वडाळा विठ्ठल मंदिर आषाढी एकादशी देवशयनी आषाढी एकादशी प्रचंड मोठी जत्रा जमलेली आहे. आमचा शिवसेना शिंदेगड शाखा क्रमांक 178 श्री अमय अरुण बोले आणि कोमलताई चौगुले यांच्या मार्फत इथे आम्ही खिचडी वाटप, पाणी वाटप आणि राजगिरा लाडू वाटप ठेवलेलं आहे. मी सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देते. पांडुरंग वडाळ्याच्या या प्रतिबंधकमध्ये सर्व भक्तांचे गौरीसंगीत वडाळ्यातर्फे आणि वडाळ्यातर्फे हार्दिक स्वागत आणि तुम्हाला या आचार्याच्या काळेवाडी काळा चौकी आज या ठिकाणी वडाळा
विठ्ठलाच्या चरणी आम्ही नतमस्तक झालो आणि सर्वांना आषाढी एकादशी शुभेच्छा. पंढरपुरा मुक्कामी विठ्ठल म्हणा आषाढी वरात राहतात ना या प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय जास्त प्रमाणात अतिशय लोकांची गर्दी उसळलेली आहे. कारण यावर्षी सुट्टी आहे. मोहरम आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे फार गर्दी झालेली आहे. तर ह्या सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत. विनंती करतो सर्वांनी ते चप्पल काढू नका. चप्पल स्टँड नाही आहे इथे. चप्पल स्टँड जिथे आहे तिथे चप्पल काढावे. आषाढी एकादशीच्या पूर्व मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी रोडवरील कचरा साफ करायचा. कशा पद्धतीने सेवा मिळेल याचा आम्ही लक्ष देऊन काम करत आहोत.